सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे सुमारे 1.25 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झाली। मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सुरुवातीपासूनच सातत्याने पाठपुरावा केला। पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले। न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात ट्रस्टने विशेष सरकारी वकिलांना सहकार्य करत स्वतंत्ररित्या ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांची प्रायव्हेट वकील म्हणून नियुक्ती केली होती। या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर भक्कम बाजू मांडली। तसेच ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांनीही प्रभावी कायदेशीर मांडणी करून न्याय प्रक्रियेला बळकटी दिली। या दोन्ही विधिज्ञांच्या मेहनतीमुळे आणि न्यायव्यवस्थेच्या तत्परतेमुळे अल्पावधीत या प्रकरणाचा निकाल लागण्यात मोठी मदत झाली। या गुन्ह्याचा तपास अत्यंत वेगाने पूर्ण करूनच अवघ्या 13 दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया गतीने पार पडून सुमारे 1.25 वर्षाच्या कालावधीत या गंभीर प्रकरणाचा निकाल लागला। ही बाब राज्यातील तपास यंत्रणेसाठीही उल्लेखनीय ठरली आहे। या संपूर्ण प्रकरणात उत्कृष्ट तपास करणारे उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तपासात सहभागी झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मदनी चॅरिटेबल ट्रस्टने मनपूर्वक अभिनंदन व विशेष आभार व्यक्त केले। बालकावरील अत्याचार ही समाजासाठी अत्यंत गंभीर बाब आहे। अशा गुन्ह्यातील आरोपींना तातडीने आणि कठोर शिक्षा झाल्यास समाजात कायद्याविषयी विश्वास वाढतो आणि भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होते। आजचा हा ऐतिहासिक निकाल समाजासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे की अशा अमानुष कृत्यांना कोणतीही माफी नाही आणि न्यायव्यवस्था पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे।